बोल 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 22 फूट वाले की गणेश वाले की मुंबईच्या राजाचा विजय असो. माध्यमाच्या प्रतिनिधींनाच मीडिया गॅलरीमध्ये प्रवेश दिला जाईल. नमस्कार मित्रांनो, सो मी आज चाललोय मुंबईच्या राजाच्या फर्स्ट लुक साठी आणि मला काही आयडिया नाही की मी तिथपर्यंत कसा पोहोचेन, बिकॉज काल लालबागच्या राजाचं पहिलं लुक होतं आणि फर्स्ट लुक प्रथम दर्शनसाठी मी तिथे खूप ट्राय केली. ऑलमोस्ट मी 4 तास तिथे थांबून होतो, पण फायनली मला ते छोटं एक फक्त म्हणजे मुखदर्शनसाठी मी बोलू शकतो, त्यांचं तेवढंच दर्शन पण भेटलं, ते खूप चांगलं वाटलं. ट्राय करायचं होतं की तिथपर्यंत पोहोचायचं होतं, एक फोटो तरी भेटला असता, खूप वर्थ होता ते एक लुक पण, बिकॉज राजा तर राजा आहे. काही गोष्टी असतात जे आपण आपल्या हातात नसतात. विसर्जनासाठी पण ठेवले असतील बाप्पांनी, पण विसर्जनासाठी मी खूप ट्राय करणार आहे. मुंबईचा राजानंतर मी विसर्जनाला तिथे लालबागला पण ट्राय करणार आहे. लालबागचं एक असं मोठं वैशिष्ट्य आहे जे मुंबईचा राजा आणि लालबागचा राजा यांचं कनेक्शनच खूप डिफरंट आहे मुंबईशी. सो आपण ट्राय करूया, बघूया की कसं काय एक्सपिरियन्स आहे. आणि फर्स्ट लुक मी अजूनही दोन्ही राजांचं मी कधी शूट नाही केलेलं. ट्राय करूया, बघूया काय आपल्याला फिलिंग आहे, काय आपल्याला तिथे कसं जायला भेटतं. नशीब असेल तर आजही मला ट्राय करायचं की पुढे जाऊन मी तिथे जे रिव्हील होत आहेत बाप्पा, आणि यावर्षी आपलं बाप्पाचं रामेश्वरम या सर्व बेसवरती पूर्ण डेकोरेशन असणार आहे. बाप्पाही त्या रिलेटेडच असेल. आणि रामेश्वरम म्हणजे तुम्हाला माहिती असेल तिची स्टोरी, जिथे प्रभू रामचंद्रांनी स्वतःहून तिथे स्थापना केलेली होती. आणि तीच गोष्ट आपल्याला आज बघायला भेटेल मुंबईच्या राजाच्या देखाव्यावरून. महादेवांनी कुठेही जिथे त्यांची स्थापना झाली तिथलं त्यांना नाव दिलेलं आहे. त्याचं जे अनोखं रूप असेल आज, त्याच्यावरून ट्राय करूया आपण काहीतरी नवीन आणि खूप क्रेझी शूट करायला. काय माहिती नाही काय सिच्युएशन आहे, बट जे काय असेल वी विल फेस इट. तर आपण आता गणेश गल्लीला पोचलेलो आहे. आता आपण मीडिया बॉक्समध्ये जायला ट्राय करतोय, बघूया आपल्याला जागा भेटतोय का. इथे मित्र पण भेटला आहे, बघूया काय सेटिंग लागतंय का. तर मित्र वरती विचारायला गेला. सध्या तरी मी मीडिया बॉक्समध्ये एंट्री कोणालाच नाही. फक्त अधिकृत माध्यमाच्या प्रतिनिधींनाच मीडिया गॅलरीमध्ये प्रवेश दिला जाईल. तर काही क्षणात आपल्याला आता बाप्पाचं प्रथम दर्शन बघायला भेटणार आहे. मला माझ्या मित्राचा परत कॉल आलेला आहे की मीडिया बॉक्समध्ये सेटिंग झालेली आहे, तू लवकर वरती ये. मुंबईच्या राजाचा 10 9 8 7 6 5 4 3 2 1. बोल 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 22 फूट वाले की गणेश वाले की मुंबईच्या राजाचा रही कोणाची. गणेश गल्लीवाला माझा मुंबईचा राजा आला, गणेश गल्लीवाला माझा मुंबईचा राजा आला. बोल 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 22 फूट वाले की जय. ऐका मंडळी कथा सांगतो मुंबईच्या राजाची, ऐका मंडळी कथा सांगतो मुंबईच्या राजाची, मुंबईच्या राजाची गणेश गल्ली वाल्याची. तर मुंबईच्या राजाचं दर्शन झालेलं आहे. फर्स्ट लुक वॉज क्रेझी, खूप मजा आली आणि खूप शूट केलं, भरपूर चांगले शॉट्स भेटलेत. आय थिंक थँक्स मी बोलीन माझ्या मित्रांना, त्यांनी जे मला इथे चान्स दिला यायचं. आणि हे जे पार्टी आहे हे पूर्ण त्याचंच सेटअप चालू आहे, त्यांचंच काम चालू आहे. आज याच मित्रांमुळे मला जायला भेटलं. मुंबईच्या राजाचा विजय असो. 22 फूट वाले की जय. तर आपल्याला गणेश गल्लीत एक मित्र भेटला. माझं नाव कनव कांबळे आहे. तर सर्वात पहिला तर तुम्हा सर्वांना खूप खूप आभार. तर मी मेंबर आहे, म्हणजे अशा गणेश गल्लीत असतो. तर मला पहिला बोलायचं आहे की जी मूर्ती आहे ना मुंबईच्या राजाची, ती सर्वांना माहिती आहे की 22 फूटच असते दरवर्षीप्रमाणे. रामेश्वरमचा अवतार आहे, गेल्या वर्षी महाकालेश्वरचा अवतार होता.
तर दोघांमध्ये फरक म्हणजे दरवर्षी तर त्यांच्या मूर्तीमध्ये तर इमोशनच असते, तर नव्या रूपात असतो आपला राजा. आणि एक एवढंच बोलायचं आहे की जी मूर्ती आहे ना ती सर्वात एकदम सुंदर आहे, म्हणजे काय बोलूच नाही शकत मूर्तीबद्दल. धन्यवाद. थँक्यू सो मच. आणि हा परत आपल्यासोबत साहिल पण आहे, त्याच्यासोबत अजून पण हर्ष पाटील, या लोकांसोबतच मला खूप चांगलं वाटलं की त्या लोकांनी माझी खूप हेल्प केली. पुढे मी अजून पण ट्राय करीन की नवीन नवीन ब्लॉग्स आणायला. आणि थँक्यू सो मच. मुंबईच्या राजाची, गणेश गल्ली वाल्याची.